कसं चुटू चुटू तेल वाजतंय बघा. जेवण एकदम उत्तम, नाश्ता पण एकदम उत्तम, चहा पण एकदम नंबर 1. ओके, थँक्यू. आज आमच्याकडे मोठं ऑर्डर आहे. तब्बल 600 लोकांसाठी जेवण. लग्नाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सकाळपासूनच स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे. सगळ्यात आधी कांदा आणि टोमॅटो चिरायला सुरुवात केली आहे. इतक्या मोठ्या ऑर्डरसाठी तयारी पण तशीच लागते. आता दोन्ही भाजींसाठी एकाच वेळी आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो परतून घेतोय. यावरच भाजीची खरी चव ठरते. हे बघा, सगळे मसाले आणि साहित्य तयार आहेत. इकडे पनीर आणि बटाटा कापून घेतोय. लग्नाचा नाश्ता असल्यामुळे सकाळी उपमा आहे, म्हणून रवा भाजायला घेतला. इतर लोक भाजी कापतायत आणि मी इथे रवा परततोय. रवा नीट भाजला गेला पाहिजे, नाहीतर उपमा चांगला होत नाही. आता रवा एकदम छान भाजला गेलाय. नाश्त्याबरोबर चहा पण लागतोच, म्हणून चहा ठेवलेला आहे. उपमा तयार झालाय, गरमागरम आणि मऊ. पनीर चिरून झालंय, बटाटा धुवायला टाकलाय. आता जेवणाची तयारी झाली. मटकी शिजाय टाकलेली आहे. सगळी तयारी झाली. आता फक्त आता फोडणीचं बाकी आहे. आता भात आणि फोडणी बाकी आहे. चहा उकळतोय. आता याचा सुगंधच खूप छान येतोय. मैदा, गव्हाचं पीठ आणि मीठ टाकलंय. सगळं मिक्स करून घ्यायचं. माझी बायको आलं, लसूण, कांदा, टोमॅटो वाटत आहे. घरगुती मसाल्याची चव काही वेगळीच असते. पुरीचं पीठ जवळजवळ तयार झालंय. आता डाळीसाठी फोडणी करतोय. चहात दूध टाकलं. आता चहा तयारच आहे. डाळीची फोडणी छान तयार झाली आहे. उकडलेल्या डाळीत फोडणी टाकून नीट मिसळतोय. डाळ तयार. सरळ साधी पण खूप चविष्ट. चला थोडा चहा घेऊया. आता मटकी बटाटा भाजीसाठी फोडणी.
बटाट्याचा मसाला तयार आहे. कसं वाजतंय चुटू चुटू, कसं चुटू चुटू तेल वाजतंय बघा. उकडलेल्या बटाटा मटकीत मसाला टाकून नीट मिसळतोय. मटकी बटाटा भाजी तयार झाली. आता मटर पनीरसाठी सगळा मसाला मिसळतोय. मटर पनीरसाठी फोडणी तयार करतोय. जिरा भातासाठी पाणी ठेवलेलं आहे. मसाल्यात पनीर टाकून नीट हलवतोय. उकडलेल्या मटरमध्ये हा मसाला टाकून छान मिसळतोय. जेवण एकदम उत्तम, नाश्ता पण एकदम उत्तम, चहा चहा पण एकदम नंबर 1. ओके, थँक्यू. आज लग्नाची ऑर्डर आहे 600 लोकांची आणि मेनू आहे गुलाबजामुन, जिरा राईस, पुरी, मटकीची भाजी, मटर पनीर, डाळ, पापड, लोणचं, पुरी. पापडही तयार झाले आहेत. सगळं जेवण तयार होऊन काउंटरवर ठेवलेलं आहे. लोक गरमागरम आणि चविष्ट जेवणाचा आनंद घेत आहेत. सगळं जेवण तयार झालंय. बुफे पण चालू आहे. आपला बुफे काउंटर लावलेला आहे. जेवण तयार आहे. सगळं पुरी चालू मध्ये देणार आहे. गरम गरम पुरी देणार आहे. जर आपला व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता माझी बायको आणि सून नवरा नवरीसाठी जेवणाची टेबल सजवतायत. नवरा नवरीही जेवण घेत आहेत.